रामकृष्ण हरी. तुतारी वाजून झाली. हातात मशाल घेऊन विजयाची तुतारी फुंकण्यासाठी आज आपण आपल्या शिंगवे गावामध्ये 20 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित झालेले आपल्या सगळ्यांचे लाडके नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय राजाभाऊ बाजे, ज्यांनी आताच मार्गदर्शन केल्याचं दिगंबर नाना, त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. अशा आपल्या सगळ्यांचे लाडके अनिल अण्णा, सुधीर भाऊ कराड आणि सर्वच व्यासपीठावरती सगळी तोलामोलाची मंडळी बसलेली आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले शिंगवे गावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्रांनो, उपस्थित सर्वच. 19-20 नोव्हेंबरला निवडणूक होते आणि प्रचाराची रणधुमाळी अगदी जवळ आलेली हातात. खऱ्या अर्थानं प्रचार सुरू झालाय आणि मला एक आनंद आहे की आपलं गाव हे मी जेव्हापासून मला समजायला लागलं तेव्हापासून आमच्या गोंडेगावला ओळखच नव्हती. मी जर म्हटलं ना गोंडेगाव, कुठलं गोंडेगाव, तर मग लोक समोरचे म्हणायचे गोंडेगाव शिंगवे का. म्हणजे पहिल्यापासून शिंगवे गावाची नकळत अटॅचमेंट माझ्याशी होती आणि मध्ये मी येऊन गेलो 2-3 वेळा शाळेच्या निमित्ताने, परंतु लोकसभेला खऱ्या अर्थानं तुम्हाला भेटण्याची वेळ मला या ठिकाणी मिळाली, हे मी माझं सौभाग्य समजतो. 5 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये ज्या गोष्टी समोर होत्या आता शिंदे भाऊंनी सांगितल्या की शेतकऱ्यांचे प्रचंड हाल हे केंद्रामधल्या सरकारने केले. मी तर नेहमी सांगतो की 2004 ते 2014 आठवा आणि तेवढं आठवा आणि आता 10 वर्षामध्ये झालेला कारभार आठवा. मला वाटतं एकाला सुद्धा किंवा एकाच्या घरी सुद्धा जाण्याची गरज नाही, कारण आपण सगळे शेती करतो आणि शेतीला खऱ्या अर्थानं सुवर्णकाळ आदरणीय पवार साहेबांनी दिला. म्हणजे ज्या देशामध्ये दुसरी हरित क्रांती करण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. त्यावेळेस सोयाबीनचे भाव बघा, त्यावेळेस कापसाचे भाव बघा, प्रत्येक गोष्ट बघा तुम्ही. शेतकरी जर खऱ्या अर्थाने सुधारला तर या काळामध्ये सुधारला. अनेक प्रकारच्या योजना NHBच्या त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये आणल्या. परंतु आपण भुलतो वेगवेगळ्या गोष्टींना आणि भुलून 2014ला दिलेली सत्ता आज आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना संपायला निघालेली आणि त्याचा परिपाक हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये की शेतकऱ्यांनी निवडणूक हातात घेतली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हातात घेतली, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी हातात घेतली, सुशिक्षित बेरोजगारांनी ती निवडणूक हातात घेतली, महिला भगिनी असतील त्यांनी ही निवडणूक हातात घेतली, अल्पसंख्याक असतील त्यांनी निवडणूक हातात घेतली, समाजातल्या प्रत्येक घटकाने किंवा माझे शिक्षक बांधव असतील त्यांनी निवडणूक हातात घेतली. आणि म्हणून भगरे सरांसारखा एक सामान्य कार्यकर्ता, एक शिक्षक खासदार होऊ शकला हे दाखवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं. आता कांद्याचा विषय काढला म्हणून मी सांगतो की हा जो मतदारसंघ आहे 9.5 तालुक्याचा, 2 तालुके सोडले पेठ आणि सुरगाणा, तर उरलेल्या सर्व तालुक्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी. 10 वर्षामध्ये 21 वेळा कांदा निर्यात बंदी करण्याचं काम केलं आणि सातत्याने मागणी की निर्यात बंदी उठावी. मागच्या वर्षी 8 डिसेंबर 2023ला निर्यात बंदी झाली आणि तेव्हापासून सातत्याने मागणी चालली होती, परंतु निर्यात बंदी उठवली नाही. उठवली तर अगोदर गुजरातची उठवली, नंतर आपली उठवली तर त्याच्यावरती निर्यात शुल्क लावलं, किमान निर्यात मूल्य $550 लावलं.
आणि एवढं करून शेवटी उठवली किंवा निर्यात शुल्क कमी केलं तर ते पार आपल्याकडे कांदा शिल्लक नसताना निर्यात शुल्क 40% 20% केलं आणि एका बाजूला सांगायचं की आम्ही शेतकऱ्यांची बाजू घेतो आणि दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानवरून कांदा आणायला सुरुवात केली। तसं सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपण बघतोय की सोयाबीन 4800 रुपये हमीभाव आपल्याला जाहीर केला आहे, परंतु त्याची खरेदी केंद्रच चालू नाहीये आणि दुसऱ्या बाजूला ते उत्तर काय देत आहे की बारदानच शिल्लक नाही म्हणे आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या देशामधून सोयाबीन आयात करण्याचं काम चालू। म्हणजे हे केंद्रातलं सरकार फसवा आहे आणि त्यांच्या पावलावरती हे राज्यातलं सरकार काम करतं। त्यांनी बघितलं देशामध्ये वातावरण चांगलं नाही, राज्यामध्ये वातावरण चांगलं नाही, म्हणून फोडा आणि राज्य करा ही नीती त्यांनी इंग्रजांची अवलंबली आणि ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष स्थापन केला, उद्धव साहेबांनी तो पक्ष वाढवण्याचं काम केलं, ज्यांना मोठी मोठी पदं म्हणजे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, ते सुद्धा पक्षाबरोबर राहिले नाही आणि या बीजेपीने त्यांना फोडलं आणि 40 आमदार घेऊन दुसऱ्या बाजूला गेले आणि मुख्यमंत्री झाले। दुसऱ्या बाजूला ज्या पवार साहेबांनी या राज्याचं नाव यशवंतराव चव्हाण साहेब असतील, विलासराव देशमुख असतील किंवा या सगळ्यांबरोबर काम करत असताना राज्याला वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं होतं। राजकारणामध्ये एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे राजधानीमध्ये दिल्लीमध्ये आज तुमच्या सगळ्यांच्या सौभाग्याने त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली आणि बघितल्यानंतर साहेबांकडे संपूर्ण देशातून मंडळी वेगवेगळ्या गोष्टींसाठी आजही सकाळपासून रांगा लावून राहतात। त्यावेळेस आपण ज्या नेत्याचं काम करतोय किंवा ज्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो, एक वेगळा आनंद त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्या पवार साहेबांनी राष्ट्रवादी खऱ्या अर्थानं वाढवण्याचं काम किंवा पक्ष स्थापन केला। अजितदादांना वडिलांपेक्षा जास्त प्रेम दिलं आणि त्या अजितदादांनी पक्ष फोडला आणि त्यांच्यामध्ये जाऊन बसले। म्हणजे ही गद्दारी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या राजकारण करण्याची ह्या लोकांनी केली आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एक वेगळी संधी या निवडणुकीच्या निमित्ताने आलेली की प्रामाणिकपणा, निष्ठा या गोष्टींना अण्णांना वरून निरोप आले होते, पण अण्णा नाही म्हणे मी जिथं काम केलं, ज्यांनी मला ओळख दिली त्या शिवसेनेशी मी कधी गद्दारी करणार नाही आणि म्हणून अण्णांना त्यांनी त्यांची बाजू लावून धरली। मी स्वतः निरोप दिले होते जयंत पाटील साहेबांचे की अण्णा ही जागा राष्ट्रवादीला सुटणार आहे। अण्णा म्हणे मी नाही, मी जोपर्यंत ठाकरे साहेब आदेश देत नाही तोपर्यंत मी कुठली कृती करणार नाही आणि शेवटी त्यांची निष्ठा कामी आली आणि त्यांना शिवसेनेची अधिकृत उमेदवारी मिळाली आणि मला खात्री आहे की तुमची निष्ठा अण्णा त्याला निष्ठेला फळ मिळणार आहे आणि ही जनता या ठिकाणी सांगते की भगरे सरांसारखा सामान्य माणूस खासदार होऊ शकतो। तुमचं तर काम निफाड तालुक्याने बघितलंय, जे करायचं ते अगदी प्रामाणिकपणे करायचं, रोखठोकपणे करायचं। काय असेल बीड मर्यादा आता अण्णांनी ठीक आहे थोडंसं अण्णांबद्दल चाललं होतं का अण्णा खूप बोलतात, पण तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीपासून पण जसा त्यांच्या संपर्कात आलोय डोक्यावर बर्फ ठेवले, काळजी करू नका। आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती, फार बोलणार नाही, सगळ्या गोष्टी आहेत, निवडणुका रन झाल्याय, आपल्याला काय करायचंय, त्यांनी काय केलं याच्यापेक्षा थोडंसं चिन्ह सगळ्या घराघरापर्यंत पोहोचवा, कारण लोकसभेला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचलं नाही आणि डुप्लिकेट भगरे त्या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघातून 1,03,000 मतं घेऊन गेला आणि मशाली ही चिन्ह सुद्धा आपण पहिल्यांदा मशालीवरती मतदान करतोय, हे मशाल चिन्ह सुद्धा आपण घराघरापर्यंत पोहोचवा, कारण अण्णांना काही डुप्लिकेट मिळालं नाही, मला मिळाला होता, परंतु हे चिन्ह, कारण शेवटी काय होतं घरातल्या बाया माता भगिनी असतात किंवा वयोवृद्ध असतात आणि आपण काय करतो, आपणच सगळ्या गोष्टी, आपण घरामध्ये तुतारीचं काम करतो, आपण मशालीचं काम करतो, आपण पंजाचं काम करतो, परंतु नवीन चिन्ह असल्यामुळे ते चिन्ह आपण घरातल्या सगळ्या घटकापर्यंत पोहोचवा, शेताबांधावरती काम करणाऱ्या आमच्या आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवा। माझी त्यांनाही विनंती की खऱ्या अर्थानं आदिवासी बांधव उभा करण्याचं काम या देशामध्ये जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी केलं, कारण
राज्यामध्ये आदिवासी बांधवांचा विकास झाला पाहिजे आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये आदिवासी विकास खात्याची निर्मिती आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना केली आणि नुसती केली असं नाही तर राज्याच्या तिजोरीत, कारण आपली लोकसंख्या आदिवासी बांधवांची लोकसंख्या या राज्यामध्ये 9% आणि म्हणून राज्याच्या तिजोरीतून 9% रक्कम ही आदिवासी विकास विभागाला दिली आणि म्हणून खऱ्या अर्थानं आदिवासी बांधवांचा विकास आजपर्यंत होऊ शकला. या पाठीमागे जर कोणाची देण असेल तर ती आदरणीय पवार साहेबांची. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती की 20 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण वेगवेगळे मुद्दे येतील. आता लाडकी बहीण योजना आणली, तिला 1,500 रुपये चालू केले होते. आता सांगू राहिले की महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर ही योजना बंद होणार आहे. म्हणून माझी विनंती की योजना काही बंद होणार नाही. परवाच्या दिवशी 10 तारखेला महाविकास आघाडीची पंचसूत्री जाहीर झाली. त्यामध्ये 1500 रुपये नाही तर 3000 रुपये ही महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर दिली जाणार आहे. आणि त्याचबरोबर महिलांना आता 50% तिकीट बसमध्ये काढावं लागतं तर महिलांसाठीचा प्रवास हा मोफत असणार आहे. हे आपण घरच्या सगळ्या माता भगिनींना सांगा. त्याचबरोबर आपले जे युवक आहेत या युवकांना फसवण्याचं काम आजपर्यंत केलं. मोदींनी सांगितलं की 2014 मध्ये मी दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या निर्माण करतो. 10 वर्ष झाले. 10 वर्षामध्ये 20 कोटी नोकऱ्या तर सोडूनच द्या, परंतु 2 कोटी सुद्धा नोकऱ्या निर्माण करता आल्या नाही. महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे हे गुजरातला नेले. महाराष्ट्र हा देशामध्ये 1 ते 5 नंबरमध्ये होता. आज महाराष्ट्राची स्थिती अशी करून ठेवली की महाराष्ट्र हा 11व्या नंबरला गेला. आणि म्हणून महाविकास आघाडीने जी पंचसूत्री दिली त्याच्यामध्ये जो बेरोजगार युवक असेल त्याला महिन्याला 4000 रुपये त्याला मानधन दिलं जाईल. आणि या राज्यामध्ये 5 वर्षामध्ये 12.5 लाख नोकऱ्या निर्माण करण्याचं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये 72,000 कोटीची कर्जमाफी केली. आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना 2 लाख रुपयाचं कर्ज माफ केलं. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज 3 लाख रुपयापर्यंत माफ करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि जो रेग्युलर परतफेड करणार आहे त्यासाठी त्याला 50,000चं अनुदान दिलं जाईल आणि शेतीमालाला हमी भाव देण्याचं वचन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे कुटुंब रक्षण, पाठीमागच्या काळामध्ये आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड काढा, 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत करून घ्या, परंतु कोणालाही 5 लाख रुपयाचे उपचार मोफत मिळाले नाही. परंतु महाविकास आघाडीची सत्ता या राज्यामध्ये आल्यानंतर 25 लाखापर्यंतचा आरोग्य विमा प्रत्येक कुटुंबाचा काढला जाईल आणि ज्यांची परिस्थिती अत्यंत म्हणजे त्याच योजनेतून मोफत औषधोपचार केले जातील. अशा प्रकारची पंचसूत्रीमध्ये आपल्याला सगळ्यांना जाहीरनाम्याच्या रूपाने दिलेले. आणि शेवटचा मुद्दा की आपण सगळे आरक्षणाच्या संदर्भामध्ये मागणी करतोय, परंतु जातीनिहाय जनगणना होत नाही. आणि त्यामुळे कोणत्या जातीची संख्या किती आहे तर महाविकास आघाडीची सत्ता या राज्यामध्ये आल्यानंतर जातीनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे. आणि मला खात्री आहे की जो करतो, आदरणीय पवार साहेबांनी कर्जमाफी करून दाखवली. उद्धव साहेबांच्या काळामध्ये कर्जमाफी झाली. आदरणीय राहुल गांधी आज खऱ्या अर्थानं या देशाचं नेतृत्व करताय. अतिशय सक्षम पर्याय या देशाला निर्माण झालाय. परंतु मागच्या काळामध्ये तुम्ही बघा, राहुल गांधींना बदनाम करण्याचं षडयंत्र त्यांनी रचलं होतं. आणि म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये आपण कोण काय करतं त्याच्यापेक्षा आपल्या मनाचा विचार झालाय ना अण्णांना आमदार करायचं, त्या विचाराशी ठाम राहा. आणि 20 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीमध्ये अण्णांच्या नावासमोरील, आता अण्णांचा अनुक्रमांक 1, अण्णांचं काम तुम्ही 10 वर्षामध्ये बघितलं ते सुद्धा नंबर 1च आहे. आता त्यांना लीड सुद्धा आपल्याला नंबर 1च द्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला 1 नंबरचं बटन दाबावं लागेल. हीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळेअभावी कार्यक्रमात थोडासा बदल झालाय, त्याबद्दल क्षमस्व. आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे आपलं मनोगत व्यक्त करा. तुम्हाला जास्त वेळ देतो ना. महाविकास आघाडीच्या विधानसभेचे उमेदवार
आदरणीय अनिल अण्णा कदम यांच्यासाठी आपल्या गावात जो प्रचार दौरा झाला आणि ही सभेचं त्या दौऱ्यात रूपांतर झालं, त्या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, खास करून उपस्थित असलेले आपल्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय बगरे सर, आदरणीय दिगंबर नाना, आदरणीय विचारे साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आणि बंधूंनो, वेळ खूप झालाय आणि जास्त वेळ अण्णांना दिला पाहिजे या नात्याने मी जास्त वेळ घेणार नाही. परंतु काही गोष्टी बोलल्या पाहिजे. आता वचननामा, धोरणं, मागे काय झालं, आता काय होणार आहे, याबाबत बगरे सरांनी संपूर्ण विवेचन केले. त्यामुळे त्या बाबतीत बोलायचं काही कारण नाही. राजकीय फक्त काय परिस्थिती आहे यावर मी 2 शब्द बोलणार आहे आणि मग आपण अण्णा आपल्याशी संवाद साधतील. महाराष्ट्राच्या संस्कृतीत जो बदल एवढ्या 2.5 वर्षात झालाय तो रोखण्याची गरज आहे. आणि तो रोखण्याचा असेल, तो रोखायचा असेल तर ही निवडणूक आपल्याला महत्वाची आहे. एकंदर आपण जर पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जो 440 वोल्टचा झटका आपण दिला, त्यामुळे आज कांद्याचे बाजार स्थिर आहेत. तो जर झटका दिला नसता तर हे मस्तवालपणे वागले असते आणि कमीत कमी ही निवडणूक होईपर्यंत तरी ते शांत बसलेले आहेत. परंतु असंच जर चालू ठेवायचं असेल तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणं गरजेचं आहे. तो 880 वोल्टचा झटका दिला पाहिजे आपण आणि त्यासाठी अनिल अण्णांना निवडून दिलं पाहिजे. संस्कृती का बरं बिघडते तर जे निष्ठा आहेत, निष्ठा बदलतात म्हणून संस्कृती बिघडत चालली. 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रात जेव्हा सत्तांतर झालं तेव्हा मी जसा माझे आमदार होतो, पडलेला आमदार होतो, तसा अण्णा सुद्धा माझे आमदार होते आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही दोघं खूप जवळचे होतो. आमच्याकडे बरेच निरोप आले, खूप लोक भेटायचे, तुम्ही बाईंना भेटा, साहेबांना भेटा, आणि खूप प्रचंड असं प्रेशर आमच्या दोघांवर होतं, माझ्यावर होतं. मला वाटायचं माझ्यावरच एक, मला खूप साहेबांना मी खूप आवडतो का. परंतु एक दिवस मी शेवटी अण्णांना फोन लावला आणि अण्णांना म्हटलं, अण्णा मला तुम्हाला भेटायचंय. मग मी भेटलो अण्णांना. अण्णा म्हणे माझ्यावरही प्रचंड प्रेशर येते, काय केलं पाहिजे. ते म्हटलं तुम्ही सांगा बा, आता मी वयाने जरी जास्त असलो तरी तुम्ही सिनियर आहात, तुम्ही 10 वर्ष आमदार राहिले, मी 5 वर्ष राहिले, एकदा विरोधी पक्षात राहिले, एकदा सत्ताधारी पक्षात राहिले, परंतु 10 वर्ष तुम्ही आमदार राहिले. अण्णा म्हणे थांबा, आपण थोडे दिवस थांबू. मग एक दिवस अण्णा सिन्नरला माझ्याकडे आले. आम्ही दोघं 2 तास 2.5 तास बोलत बसलो आणि शेवटी अण्णांनी मला असं सांगितलं की भाऊ, आपली जी ओळख आहे ती शिवसेना पक्षाने आपल्याला उमेदवारी दिल्यामुळे आपण निवडून आलो. आपली ओळख ती आहे की ठाकरेंच्या मतामुळे आपण आमदार झालो, ही तर ओळख आपली आहे. ठीक आहे, आपण काम केलं असेल, आपण मागं खूप काम केलं असेल, समाजात फिरलो असो, परंतु शेवटी आपल्याला जो निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा आपल्याला ठाकरेंनी उमेदवारी दिली आणि म्हणून आपण त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे असं मला वाटतं. मी म्हटलं अण्णा, जे मला वाटतं तेच तुम्हाला जर वाटत असेल तर आपण दोघं मिळून हाच निर्णय घेऊ. अण्णा म्हटले आजपासून आपण निर्णय पक्का, आपण पक्ष सोडायचा नाही, काही झालं तरी पक्ष सोडायचा नाही.
उमेदवारी मिळाली तरी सोडायचं नाही, नाही मिळाली तरी सोडायचं नाही. त्यावेळेची परिस्थिती, राजकीय परिस्थिती अशी होती की त्यांचाही मतदारसंघ, माझाही मतदारसंघ, आमच्या दोघांचे मतदारसंघ हे अशा अवस्थेत होते की ज्या बरोबर आम्ही होतो तिथंच इथले आमदार होते. आमच्या जागा रिकाम्याच नव्हत्या. पण तरी सुद्धा आम्ही दोघांनी विचार केला की झालं तरी चालेल, पण आपल्याला आता इथंच थांबायचे, आपल्याला उमेदवारी नाही मिळाली, आपल्यावर गद्दारीचा शिक्का पडता कामा नाही, हे ठामपणे आम्ही निर्णय घेतला आणि आम्ही थांबून राहिलो. काय देवाच्या मनात काय होतं काय माहिती. सत्ता बदल झाली, अजितदादा तिकडे गेले, अण्णांचा फोन आला. मी म्हटलं अण्णा आमचे तर गेले. मी म्हटलं आमचे गेले. अण्णा म्हणे आमचे काही दिसले नाही अजून. अण्णा असंच ना, अर्ध्या तासांनी त्यांचे दिसले. मी अण्णांना म्हटलं अण्णा तुमचेही दिसले. मग अण्णा मला म्हटले आपण दोघंही मोकळे जातो. आणि मग जेव्हा राजकारण चालू झालं आणि निष्ठेचा विषय आला, तेव्हा माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता हा लोकसभेचा उमेदवार झाला. माझ्या स्वप्नात नव्हतं, माझ्या मनात नव्हतं, मला माहिती नव्हतं. मी कधी उमेदवारी मागायला गेलो नाही. मला विचारलं तर मी नाही नाही म्हणायचो. लोक उमेदवारी मिळावी म्हणून देव पाण्यात घालतात आणि मी उमेदवारी मिळू नये म्हणून देवाला नवस करत होतो की देवा मला ही भानगड नको, मी विधानसभेचा उमेदवार आहे. अचानकपणे एका दाव्याला गेलो होतो. रोज सकाळचा माझा कार्यक्रम नाही. मी दाव्याला गेलो. तिळ घेत असताना एकाचा फोन आला, जवळ आला, भाऊ तुमचं नाव आलं. माझ्या पायाचे कापरं चाललं. मला समजे ना आता काय करायचं. मी म्हटलं खोटं असेल, फेक बातम्या येतात. तो नाही भाऊ खरी आहे. आणि मी त्यांनी मला व्हॉट्सअप दाखवलं. जेव्हा मी बातमी ते पत्र पाहिलं तेव्हा मी गांगरून गेलो. पण म्हटलं आता आपल्याला लढावंच लागणार आहे. आपल्या नेत्यांनी आपल्याला सांगितलं लढायचं तर आपल्याला लढावं लागणार आहे. आणि मग ती निवडणूक झाली. कशी झाली, काय झाली, 55 दिवस ती निवडणूक चालली. शेवटचे 5-7 दिवस तर असं झालं होतं की तू पडला म्हणून घरी जाय असं जरी कोणी सांगितलं असतं तरी मी घरी गेलो असतो. हा इतका थकलो होतो. बरं दोन्ही बाजूनी थकलो. परंतु निकाल लागला आणि जे लोकांच्या मनात होतं, जे लोकांना पाहिजे होतं, आम्ही कसं वागावं, हे लोकांना जे पाहिजे होतं तसं आम्ही वागलो म्हणून आम्ही निवडून आलो. त्यावेळी जे निर्णय घेतलेले होते ते आम्ही दोघांनी घेतला होता. आमच्यामुळे योगेश बापू आमच्या बरोबर राहिला. आज योगेश बापूला उमेदवारी मिळाली. आम्ही दोघं एका बाकावर बसायचो. अण्णा सिनियर होते, अण्णा पुढच्या बाकावर बसायचे. परंतु तुम्हाला सांगतो, अण्णा जर बोलायला उभे राहिले तर विरोधी पक्ष नेत्यापासून मंत्र्यांपर्यंत सगळे सभागृहात येऊन बसायचे. याचं कारण एक आहे, आम्ही प्रश्न मांडायचो लोकांचे. परंतु अण्णा जेव्हा प्रश्न मांडायचे तेव्हा प्रश्नांचं उत्तर काय हे सुद्धा मंत्र्यांना सांगायचे. हा बदल माझ्यामध्ये किंवा अण्णांमध्ये, हा आमच्यामध्ये बदल होता. मी प्रश्न खूप मांडले, परंतु प्रश्नाचा इलाज काय, याचं उत्तर काय पाहिजे हे मी कधीच मांडलं नाही. आणि जेव्हा मी विधानसभेचा सदस्य राहिलो नाही तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण मांडत होतो फक्त प्रश्न आणि अण्णा मांडत होते तो प्रश्न आणि त्याच्यावर इलाज काय हे सुद्धा अण्णा सांगायचे. म्हणजे इतका अभ्यास अण्णांचा होता. आणि तरी सुद्धा असा माणूस जेव्हा निवडणुकीत पराभूत होतो तेव्हा थोडा क्लेश होतो. परंतु हे दिवस आल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत येत नाही. मी विधानसभेत पडलो, लोकसभेचा सदस्य झालो. कधी दिल्ली पाहिली नव्हती.
नुसती दिल्ली पाहिली नव्हती, नाही मी विमानातच बसलेलो नव्हतो. मी 4 जूनला निकाल लागला, 9 जूनला रजिस्ट्रेशन करायला माझा शेवटचा दिवस होता. मग मी दिल्लीला गेलो. जाताना राजधानी एक्सप्रेसने गेलो, येताना विमानाने आलो. तो माझा पहिला प्रवास. आणि अशा सर्वसामान्य माणूस निष्ठेमुळं इतक्या मोठ्या पदावर पोहोचू शकतो. आणि ज्यांच्यामुळे मी निष्ठेने राहिलो, ज्यांच्या मदतीने आम्ही दोघांनी विचार करून निष्ठेने राहिलो, ते आता विधानसभेसाठी उभे आहेत. त्यांच्या निष्ठेचं फळ आपण त्यांच्या पदरात टाकावं ही विनंती करण्यासाठी मी आलो. मी आपल्याला विनंती करतो की अण्णांची निशाणी मशाल आहे, तुमच्यासाठी ती नवीन आहे. आमच्याकडे जुनी झाली, परंतु आमच्याकडे आता तुतारी निशाणी आमच्याकडे आली सिन्नरला, म्हणजे आमच्याकडे परत नवीन निशाणी आली. तर ती निशाणी नवीन आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे महिला भगिनींपर्यंत ती निशाणी पोहोचवायला पाहिजे. ती पोहोचवा. 1 नंबर अनुक्रम क्रमांक अण्णांचा आहे. अण्णांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा. एक हॅट्रिक नाही झाली, परंतु तिसऱ्यांदी मतदान करून त्यांना विधानसभेत पाठवावं ही कळकळीची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांचं मनोगत आपण ऐकलं ते आदरणीय नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार वाजे साहेब, आपल्या मतदारसंघाचे सन्माननीय खासदार बगरे सर, व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय अत्रे अण्णा, दिगंबर नाना, सुनील नाना कुटे, डीपी मुरकटे, सुधीर भाऊ कराड, गिरीशजी विचारे, मोहन पाटील, शरद भाऊ कुटे, ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते धोंडीराम आप्पा, सन्माननीय विष्णुपंत डेरले, आशिष भाऊ मोगल, राजेश चव्हाण, रावसाहेब पाटील, के डी राजोळे, सुरेशजी डांगळे, आमचे मित्र सन्मान्य संदेश बर्वेजी, भाऊसाहेब कमानकर, डॉक्टर पी बी डेरले, दत्तू भुसारे, राजाभाऊ वाजेंचे बंधू, सन्मान्य माजी सरपंच सुभाष बाबूराव, आमचे नाना राजाभाऊ, संजय मोगल, सन्मान्य मोतीराम मोगल, आदरणीय सदुभाऊ केलुकर, सन्मान्य ॲडव्होकेट मोगल, शामराव जोंधळे, सन्मान्य किरण सानप सर, भूषण शिंदे, रामदास शिंदे, सन्मान्य आमचे साहेबराव डेरले, योगेश मोगल, आमचे डेरले सर, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्वच मान्यवर. मला टाळ्या का वाजल्या त्या कळल्या नाही. शिंगव्याला सभा आहे. खरं तर प्रोटोकॉल प्रमाणे दोन्ही सन्माननीय खासदार हे नंतर बोलणं अपेक्षित होतं. शिंगव्याच्या सभेला उशीर झालाय. माझ्याकडे 13 मिनिटं आहे. भास्कर रामभाऊ डेरलेंनी टोपी ठेवलेली एक सभा मी पाहिलेली आहे. शिंगव हे राजकीय, एक सामाजिक आणि गोदाकाठचं एक मध्यवर्ती ठिकाण आहे की जिथून बऱ्याच गोष्टी राजकीय आणि ते अनेक राजकीय लोकांची पार्श्वभूमी असलेले हे गाव आहे. गोदाकाठमध्ये ही सभा संपन्न होत असताना शिंगव्याला सभा होते. महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, सहकारी, खूप मान्यवर गणमान्य लोक खाली बसली आहेत. शिंगवे आणि परिसरातून आलेले सर्व माझे सहकारी बांधवांना, विधानसभेची निवडणूक अंतिम चरणात ते पुढच्या बुधवारी राजाभाऊ वाजे साहेब म्हणत होते मी जसं थकून गेलोय तसं मी थकत नाही, परंतु आता थकायला व्हायला लागले. 2-3 तासाची झोप होते. एक नसून 2 उमेदवार आहे. एक आपल्या गावचे भूमिपुत्र गणेश बबनराव गीते सुद्धा उमेदवार आहे. ते महाविकास आघाडीचे पवार साहेबांचे तुतारी फुंकणारा माणूस घेऊन उभे, मी मशाल घेऊन उभे. इतिहास सगळा राजाभाऊ वाजेंनी तुम्हाला आमचं सांगितलं. निष्ठेबद्दल बोलणं करून मी वेळ घालवणार आहे. मी मुद्द्यावर येतो. सबंध इतिहासामध्ये 10 वर्ष मी काम केलं. 5 वर्ष विरोधी पक्षाचा सदस्य म्हणून केलं, 5 वर्ष सत्ता पक्षाचा म्हणून केलं. जे काही काम करण्याचा प्रयत्न केला तो प्रामाणिक केला. काही गोष्टी काळाच्या ओघामध्ये माणसाकडनं चुका होतात. कधी काळी गिरना भी जरूरी आहे, अवकात का पता चलता है. पडलं पण पाहिजे असं मला राजाभाऊ वाजेंनी सांगितलं की आपण तुलना करू शकत नाही. काय मबारपट्टा घेऊन आलो असं काही आपलं सामाजिक जीवन असू नये असा याही मताचा मी आहे. आणि
विधानसभा असो किंवा कुठे असो, भारतीय लोकशाहीची व्यवस्था वेगळी आहे. खरं तर निवडून येण्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी म्हणून आवश्यक आहेत त्या गोष्टीचे संदर्भ लागून मतदान होतच असं नाहीये. ज्या क्षेत्रामध्ये माणूस निवडून गेला, ज्याच्यासाठी म्हणून निवडून गेला, त्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्याचं परिपूर्ण काम केलं, त्याचं अकाउंट घेतलं पाहिजे, त्यांनी कसं काम केलं त्याच्यावर मतं झाली पाहिजे. पण तसं काही परिस्थिती भारतीय लोकशाहीमध्ये अजिबात नाही. काही अंशी त्याचा परिणाम असतो. मी माझ्या परीने खूप छान काम करण्याचा प्रयत्न केला. मी मात्र 1500 कोटी रुपयाचं काम काही केलं नाही. हा, आणि मी ग्रामपंचायतीचा कुठलाही निधी असेल तो माझा नाही. त्याच्यानंतर तो काय जलसंपदा नाही, ते हे काय ते पाणी पुरवठ्याचं काय केंद्राचं ते खूप नाही रे, जलजीवन नाही, ठक्कर बाप्पा नाही, काय नाही. पण जीही कामं आदरणीय खासदार भगरे सर आणि वाजे सरनी केली ती खरोखर मला आत्मिक समाधान देणारी होती. माणूस एखाद्या रस्त्याने जातो ना, तो पाहतो सिन्नरला येताना राजा वाजे म्हणे, अण्णा तुम्हीच पाहून घ्या. कोणतं ते पिंपळगाव, निफाड सिन्नर चांदवड, ज्या ज्या काही प्रमा असतील, प्रशासकीय मान्यता असेल त्या केल्या. त्या रस्त्याने जाताना आनंद वाटतो. चला काही नाही, आपण जे काही केलं ते छान आहे, पोटातलं पाणी हलत नाही, बरं वाटतं. पडलं याच्यात मधून शल्य होतं, पण मग काही नाही, बेल्ट लावून बांधून आपण जात असतो पुढे. इतक्या वेगानं गाड्या चालतात. वास्तू उभारल्या, चांगली कामं केली, इरिगेशन सिस्टम्समध्ये काही ठिकाणी आरक्षण केली. आजही आठवणीमध्ये त्या गावांना जातो तेव्हा मनापासून समाधान होतं. जसं मी सांगितलं की माणूस हे चुकला तो माणूस आणि नाही चुकला तो परमेश्वर. मी कदाचित मागच्या कालखंडामध्ये काही चुकलं असेल तर मी शिंगवेकरांची आणि समस्त गोदाकाठवासियांची दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या काळामध्ये चांगलं काम करायचं. अनुभवाची शिदोरी पाठीशी आहे. सगळ्या घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे. उद्धवजींचं काय झालं आणि पवार साहेबांचं काय झालं, महाराष्ट्र कुठल्या दिशेने चालला, गटारगंगा झालेली आहे. चांगली माणसं आहेत आणि चांगली माणसावरती लोक विश्वास टाकतात. राजाभाऊंनी त्यांच्या उदाहरणात सांगितलं. मी त्या अपेक्षेच्या बळावर पावलं ठेवतोय. नशिबात वाटत नव्हतं. सुरुवातीला असं झालं, आमचं चर्चा झाली, हे गेले का ते गेले का, दोघं गेले, आम्ही मोकळे झालो. पण आम्ही ठरवलं होतं की निष्ठा ही तशीच ठेवायची आणि काही परिस्थिती जरी झाली तरी ज्यांच्यामुळे आपल्याला नावलौकिक मिळाला त्यांना कधी सोडायचं नाही. भूषण शिंदे तू सांगितलं तसं काही होणार नाही. पवार सोडायला सरळचा प्रश्न नाही. एक जन्मामध्ये किती काय करायचं राहिलंय. सोबत काही नेत नाही, कफन को जेब नाही, काही शिल्लक नाही, फार काही नाही, दिसताना राजबिंडा दिसतो. पण तशी काही परिस्थिती नाही. तुम्ही लोक माझ्यावर आरोप करत होते. किरण सरांनी स्वतः सांगितलं फेक नॅरेटिव्ह सेट करत होते. अत्रे अण्णा तुमची माझी भेट झाली पवार साहेबांची कृपा. अनेक मान्यवर चांगली माणसं भेटली ही पवार साहेबांची कृपा. पहिला संपर्क माझा आणि अत्रे अण्णांचा बगरे सरांची सभा होती. खूप माणसं वेगवेगळ्या पटलावर काम करतात, परंतु लोकशाहीमध्ये जे पवार साहेबांनी शिकवलंय ना, वेगवेगळ्या पक्षात काम करा, निवडणुका संपले की आपण एकमेकांचे मित्र आहोत. संवाद आणि चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती दूर गगन की छाव में दिसायला पण तयार नाही. आणि आपण एकमेकांचे इतके काही दुश्मन झालेलो की हे दुर्दैव लोकशाहीचं. मला शिंगव्याच्या बाबत जसं दोंडराम बाप्पांनी सांगितलं, भूषणनी त्यांची निष्ठा सांगितली आणि एक जाहीरनामा मी केलाय. मी पायी चाललोय मतदारसंघापायला 20 वर्षापासून. आदरणीय आत्ताचे 10 किलोमीटर मतदारसंघात फिरले असेल तर मी 100 किलोमीटर फिरले, परंतु त्यांना सोन्यासारखी माणसं मिळाली. सद्भाऊ केलुकरे पाठीमागे मगाशी मी याच्यात पण तेच बोललो. कुठे चाटोरीत निष्ठा इतक्या या लोकांच्या की त्या निष्ठेला सलाम आहे. आणि मग माणसं भलेही त्यांची इच्छा जरी असली की अनिल कदम थोडं सरस काम करत असेल, परंतु त्यांच्या निष्ठा ह्या त्यांच्या नेत्याप्रती आणि या मातीमध्ये 60 वर्ष काम करणाऱ्या शरद पवार साहेबांच्या पाठीशी होती. माझ्याही निष्ठा. माझा पहिला एबी फॉर्म मला दस्तूरखुद्द शिवसेना प्रमुखांनी दिला. दुसरा आणायला जायची भैरज पाटील नाही, कधी पैसे लागले नाही. 10 जिल्हा परिषद गट, 20 पंचायत समितीची गणाचे फॉर्म माझ्याकडे राहायचे, कधी काही नाही. केंद्रशासित प्रदेश म्हणून मला आपली शिवसेना पण म्हणायची, याच्या नादी लागायला नको, याचे फॉर्म याच्याकडे याला जागेल तो देऊन टाकायचे. एवढी मुभान, एवढं स्वातंत्र्य ज्या पक्षामध्ये होतं तिथं काय अडचणी बाकीचं काम करायचं. सुखी होतो, आनंदी होतो. काही चुका झाल्या असतील तर मी मगाच सांगितलं स्टडी नाही आहे. गोदाकाठ ज्या विषयावरती आपण जातो आणि ते तुमचं हे धरण वगैरे याच्याच खूप ब्रीफ स्टडी. मी अत्रे अण्णांशी चर्चा केली त्या दिवशी. मी तुम्हाला इरिगेशनचे अधीक्षक अभियंता माझे जे मित्र आहे मी त्यांचा नामोल्लेख तिथं करणार नाही. प्रचंड अभ्यास आहे. काय आहेत ऍक्च्युअल फॅक्ट्स आहेत. दुर्दैव होतं कधी काळी पाऊस जास्त पडला आणि पाणी वाहून गेलं, त्याच्यामुळे एक्सेस वॉटर फ्लो झाला, 13 धरणाची पाणी सोडावं लागली. या सगळ्या स्टोरीज त्याच्या पाठीमागे. फेक नॅरेटिव्ह सेट केला, अण्णा गेट उघडीत नाही, मी काय बंद करून तुमच्या शेतात पाणी घाल. पण अत्रे अण्णा मी तुम्हाला आज कमिटमेंट देऊन जातो की तुम्ही सुद्धा म्हणाल सर काय पोरग आहे. आपलं चॅलेंज आहे की रेक्टिफिकेशन करायचं असेल तर त्याला एक पर्याय आहे आणि मी निवडणुका संपता क्षणी
आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने विधानमंडळात गेलो तर आपण पण म्हणाल की येस फोटो चांगला, काय उगाच दुसऱ्याला नावं ठेवायचे. हात असेल तर कसं काल शरद पवार साहेब आले आणि कुठेतरी नॅरेटिव्ह सेट झाला की त्यांनी नाव नाही घेतलं. कुठे पवार साहेब, कोणाचं नाव घेत होतं? ते मोदी बिदीवरती बोलतात, आपण काय म्हणायचं. आणि आपले लोक म्हणते आपलं काही झालं नाही, तुम्ही अण्णा व्हिडिओ काढायला लावून पवार साहेबाला सांगा. व्हिडिओ करा तुम्ही लोक. ते पवार साहेब यार, ते चांगल्या त्यांना नडलेली लोक. एक सरदार होता, तुम्हाला माहिती त्यांनी काय गडबड केली. रिकी पॉन्टिंग नावाचा ऑस्ट्रेलियन खेळाडू होता, परत खेळात दिसला नाही. तो जगातला सर्वोत्तम खेळाडू. ते काहीतरी असं धक्का चाललं होतं पवार साहेबांना, असं मी तुम्हाला माहित नसेल, मला माहिती, तुम्हाला सगळ्यांना माहिती. परत त्याच्यात तो दिसलाच नाही. आणि ज्यांची नावं त्यांनी घेणं अपेक्षित लगेच मग ते म्हणे 30 वर्ष आम्ही त्यांच्या बरोबर राहिलो, त्याच्यामुळे माझ्याबद्दल एक शब्दही बोलले नाही. आता ते रिकामे एवढे 84 वयात एवढी सगळ्या सभा सोडून मी मित्रपक्षाचा उमेदवार सहज काय पिंपळगाव फिरायला आले, तुम्हाला पाहायला आले का ते? एवढं वखत आहे त्यांच्याकडे. अरे माझं भाग्य समजतो मी की मला भगरे सरांच्या रूपानं प्रचार करण्याची संधी मिळाली. मी राष्ट्रवादीच्या आदरणीय उमेदवार खासदारांचा प्रचार केला, मला संधी मिळाली. का बघा बोल राहिलो, 5 मिनिटं राहिला. खूप संधी आहे आणि सगळ्या गोष्टी मिळाल्या. पवार साहेबांच्या निकटवर्ती जाता आलं, एक नाही शेकडो. मला त्यांनी विमानात घेऊन गेले. याच्यापेक्षा काय माहिती, आयुष्य कृतकृत्य झालं, कृतार्थ झालं माझं आयुष्य. एवढून येणं नाही येणं तुम्ही ठरवणारे. मला दिसतंय वातावरण चांगलंय, बरं आहे, पण मी हवेत नाही, तुम्ही राहू नका. काय लागलं तर बाबा मला सांगा, पण गडबडीत मात्र करून. विकास करणं हे माझं स्वप्न आहे. अनुभवांची शिदोरी, काम केलं पाहिजे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर रोवलं पाहिजे. इथल्या बिबट्यांचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, इथे अनेक विषय, इथे ऊसाची प्रश्न आहे, कारखाना चालू होणार तर काय गडबडी झाल्या ते सगळे त्यांनी सांगितल्या. तुम्हाला सांगतो, माझ्यावरती फेक तुम्ही टाकलं, कारखाना चालू करतो म्हणले, चालू झाला नाही. परमेश्वर त्यांना चांगलं आयुष्य देव, परंतु ऊस उत्पादकांचे कल्याण हो, कामगारांचे हो, भविष्य काळामध्ये तो कारखाना चालू करा असं मला सांगताय. मी प्रामाणिक प्रयत्न करेन, आश्वस्त करत नाही, खोटं बोलणार नाही. तज्ज्ञ लोकही त्याच्यामध्ये हरले, परंतु पर्यायी रोजगार उपलब्ध केला पाहिजे, तरुणांना काम दिलं पाहिजे. 4 वर्षात तरुण रिटायर करण्याची योजना माननीय मोदीजी आणतायत. लग्नाच्या अगोदर त्याचं काम खलास म्हणलं तर कठीण. आपण 20 कोटीच्या नोकऱ्यांवरतून 2 कोटी पण राहिले, 2 लाख पण नाही राहिले. लक्ष. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये शिंगव्याला जे प्रेम केलेले, चुकलं बुकलं, रस्ता केलाय, चांगला आहे, कडक आहे. तुम्हाला सांगतो, त्या रस्त्यामध्ये भाऊसाहेब सांगलेने केलेला बरं तो रस्ता, उमेदवाराचे मोठे भाऊ, अत्यंत क्वालिटीचा कॉन्ट्रॅक्टर, त्याला सगळी कामं दिली होती. त्याला सुरुवातीला अंदाज आला नाही, त्याला असं वाटलं की आले कडक आहे, काय जास्त मागत होत, काहीच मागितलं. त्याला जेव्हा नंतर अंदाज आला तेव्हा ते म्हणे यार आता लई चांगला माणूस, बोलून कडक आहे, फणसासारखा आहे, तसा नाहीये. म्हणून माझी शिंगवेकरांना विनंती, फटकळ बोलणं माझा स्वभाव असू शकेल, मी तो बदलण्याचा प्रयत्न करतोय. एखादा शब्द मागच्या चुकला, त्याची गडबडी होऊन गेल्या, त्याच्यामुळे सगळी घोनाटा झाला. आता ते उद्या येणारे मार्केट बंद ठेवून कामगार नेणारे, हा धंदा फार जुना आहे त्यांचा. माझ्याकडे काय नाही, हातावरचा संसार आहे, तुमच्यासारखी माणसं आहे. मी आपलं काम करत होतो, दिवसभर रांगत राहतो, दमेले. आता लोक पाहिले, आनंद वाटतोय, पण 3 मिनिटच राहील, त्यामुळे पर्याय नाही. असो, या सगळ्या परिस्थितीमध्ये उत्तम काम करणं हे माझं स्वप्न आहे. मला कुठेही काही नाही. मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या जन्मामध्ये इतके सगळे अनुभव मला मिळाले. इतका देवासारखा माणूस आमचा पक्षप्रमुख आहे आणि तितकाच मसिया आणि बाप माणूस, राजकारणातला, समाजकारणातला संस्कारक्षम माणूस पवारसाहेब आशीर्वाद द्यायला. बाकी अजून काय राजकारणात पाहिजे? काँग्रेस पक्ष आहे, राहुलजी आहेत, बाळासाहेब थोरात साहेब आहेत, सगळी लोक ओळखतात, प्रामाणिक हे करतात. कधी काळी सरकारच्या विरोधात बोलण्याचा सुद्धा मी संधी सोडलेली नाही. बघून घ्या. आणि विधिमंडळ ही फ्लोर आहेत, त्या फ्लोरवर पण मी माझ्या फ्रंट्सवर कधीही कमी पडलेलं नाही. तुम्ही पण इथून पुढच्या कालखंडामध्ये माझ्याकडनं जे काही झालं असेल त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. व्यासपीठ भरलेलं आहे, माणसं खूप मोठी सोन्यासारखी माणसं आहेत. खूप बोलायचं होतं पण 2च मिनिटं राहिले. 1 मिनिटं जरी झाला जास्त तर हे म्हणजे तुम्हाला माहिती, ईडी CBI बरोबर हे पण आहे. 1 मिनिटं झाला की एकच माझी उमेदवारी पण कॅन्सल करायला बसली, त्यामुळे काही मर्यादा आहे. असो, शिंगवेकरांच्या प्रेमाला मी उतराई होण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करेन. हा जन्म समर्पित जन्म आहे. फार काही कुठे तुम्हाला मी सांगितलं की ह्या सगळ्या अनुभवाच्या बळावरती उद्याच्या विधिमंडळामध्ये माझा निफाड हा ज्या शब्दाप्रमाणे कॅलिफोर्निया आहे तसा जरी मी बनू शकलो नाही, पण चांगला निफाड बनवण्याच्यासाठी मी पायी तळागाळात फिरलोय, गल्ली शिवारात पाहिलेत. शेतीपोतीची सगळी कामं माहिती आहे. रामदास शिंदे साहेब तुम्ही नव्हते, आता तुम्ही आहेत, शिंदे आहेत, आत्रे आहेत, आणि सगळे गावातले कुळातले पण शिंदे गीते काय जे असतील ते, एखादं नाव विसरलं तर राग धरू नका, सर्व मान्यवर आहेत. मी चांगलं काम करेन, उठणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही. 5-6 दिवस राहिले, परत येणं नाही झालं तर तुम्हीच अनिल कदम, तुम्हीच माननीय शरदचंद्र पवार, तुम्हीच माननीय उद्धवजी, तुम्हीच आदित्यजी आणि तुम्हीच सर्व अशा अँगलनी मला इकडे मशाली समोर 1 नंबरला आणि गणेशदादा गीतेला तिकडं तुतारी फुंकणाऱ्या माणसाला
आणि अजून आपले उमेदवार आहे, परंतु ते महायुतीचे आपले नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल माझी काही शिफारस नाही, चुकून गैरसमज करता कामा नये. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून तुम्ही मला काम करण्याची संधी द्यावी. पुन्हा एक वार सांगतो, संधीचं सोनं करेल, उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही. एकच सांगतो, भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे आपण, चला विसावू या वळणावर. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मशाल.